Hello, good morning, students. Good morning. We will start a session. We will continue from the next lecture. We are just going with this one, Teenager's Prayer, a beautiful poem by J. Moose. We had at least taken three stanzas till now, and we will try to recover these three stanzas and recall this one with some point of questions. And after recalling, we will go with the last two stanzas. That were what the teenager want to say in the last moments and what he wants from the god, because we had been there up to till now that he wants to seek the help of God. आता त्याला ईश्वराची मदत लागत आहे, त्याच्यामुळे तो काय करतोय, ईश्वराला कॉल करतोय की यू शुड बी विथ मी इन एव्हरी फेज ऑफ माय life. In the first stanza, what we had seen, each day brings new beginnings. Decisions I must make. I am the only one to choose the route that I will take. So, in the first stanza, it is that I have to take all the decisions about my life. माझ्या जीवनामध्ये जो प्रत्येक दिवस नवीन क्षण घेऊन येतो, त्याबद्दल जे डिसिजन निर्णय घ्यायचे आहेत, तर ते मलाच घ्यायचं आहे. आणि जो काही पाथ, माझ्या जीवनाचा जो काही मार्ग असेल, जे मला माझं ड्रीम असेल, ते चूज काय करेल, मीच करेल. कदाचित मी करेल, त्यासाठी मी कोणाचं काय घेईल, सल्ला घेऊ शकते, काही घेऊ शकते, पण निर्णय काय घेईल, मी स्वतः घेईल. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, ट्रॅव्हल डाऊन द डार्क रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. म्हणजे मी जो काही मार्ग निवडलेला असेल, मी स्वतःहून जो सगळ्यांना कदाचित मी मला स्वतःहून मी निर्णय घेत असेल, मी कोणाची सल्लामसलत घेऊन जो काही निर्णय मी स्वतः घेतलेला असेल, तो कदाचित काय जाईल, मला आयुष्याच्या सक्सेसमध्ये घेऊन जाईल, अतिउच्च शिखरावर घेऊन जाईल. मला आनंद मिळेल आणि मला ज्या गोष्टी हव्या आहेत, त्या सगळ्या आयुष्यामध्ये मिळतील. आणि असंही होऊ शकतं, की त्या निर्णयामुळे माझं जीवन हे दुःखात जाऊ शकतं, निराशेत जाऊ शकतं आणि मला जे माझे स्वप्न आहेत, ते पूर्ण त्यामध्ये होणार नाहीत, असंही होऊ शकतं. मग यासाठी काय पाहिजे, की मला डिसिजन करण्यासाठी मला काय पाहिजे, ईश्वराची, देवाची मदत पाहिजे. म्हणून ती म्हणते, की "प्लीज ओपन अप माय आयज डिअर लॉर्ड, that I might clearly see. Help me stand for what is right. Bring out the best in me." So please open up my eyes, dear Lord. Opening our eyes, it is like past words, or we just see from the Vedas and Puranas from Indian कॉन्टिनेंट. जे आपल्या याच्यामध्ये धार्मिक जे ग्रंथ येतात, वेद, पुराण येतात, ते याच्यामध्ये जे माहिती येते किंवा ज्ञान येते, त्याला आपण ते म्हणतो, की जसं शंकराला काय असतो, तिसरा डोळा असतो, म्हणजे ज्ञानाचा डोळा, डिस्ट्रक्शनचा डोळा असतो, तसाच माणसालाही काय असतो, ज्ञानाचा डोळा असतो. सो प्लीज ओपन अप माय आईज, दॅट मीन्स म्हणजे मला ते ज्ञान दे. नुसतं बघणं नाही, तर मला ते ज्ञान दे, की ज्या ज्ञानामधून मला काय मिळेल, सगळ्या गोष्टी स्पष्ट दिसतील, की ही गोष्ट वाईट आहे, ही गोष्ट चांगली आहे, ही आपण करायला पाहिजे, ही आपण नाही करायला पाहिजे. याच्यामुळं आपल्याला काय मिळेल? आनंद मिळेल. या गोष्टीमुळे आपल्याला दुःख मिळेल. या गोष्टी मला काय करता आल्या पाहिजे? सॉर्ट आउट करता आल्या पाहिजे. आणि दुसऱ्या वेळेस अजून ती काय म्हणते, की जी गोष्ट हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राइट, जे नैतिक दृष्टीनं एकदम योग्य गोष्ट असेल, त्यासाठी मला काय कर, तू उभारी देण्यासाठी तू मदत कर. म्हणजे मला त्या याच्यामध्ये कितीही कठीण परिस्थितीतून जावं लागलं चांगल्या गोष्टीसाठी, तरी काय असायला पाहिजे, तू मला मदत करायला पाहिजे. अँड ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, माझ्यामध्ये जे सगळ्यात चांगले गुण आहेत, तर ते मला ओळखता यायला पाहिजे. त्यासाठी तू मला मदत कर. कारण मला चांगलं माझ्यामधला जे गट्स आहे, ते जर ओळखता आले, की माझं स्किल मला ओळखता आलं, तर नक्कीच मी त्याच्यामध्ये काय होईल, यशस्वी होईल. इट इज लाइक अ प्लेयर. एखाद्या
ॲथलेटिक्स मध्ये असतो, की एखादा बॉक्सिंगमध्ये असतो, एखादा बॉडी बिल्डिंगमध्ये राहतो. तर काही लोकं एक्सेल करतात कारण त्यांनी काय जसं युसेन बोल्ट आहे. अ, अशा प्रकारची लोकं आहेत. सायना नेहवाल आहे. तर त्यांनी काय केलं आहे, आपलं स्किल बघून एक स्पोर्ट चूज केल्यामुळं आणि त्यात खूप मेहनत घेतल्यामुळं आज ते काय सक्सेसफुल आहे. जसं रोनाल्डो आहे. जो फुटबॉल प्लेयर आहे, आज तो खूप सक्सेसफुल प्लेयर आहे. त्याने गोल्डन बूट्स वगैरे जिंकलेले आहे. मिलेनियर आहे तो, पण आजही तो काय करतो, लोकांना मदत त्यांनी आपला गोल्डन बूट लोकांच्या मदतीकरताही विकलेला आहे. म्हणजे त्याचं चॅरिटी केलं आहे त्यांनी. So these are the great people, but they have chosen the right path in whatever their skills they had been there. म्हणजे लहानपणापासून रोनाल्डो हा फुटबॉल खेळायचा आणि त्यानं ओळखलं की आपलं करिअर याच्यात होऊ शकतं आणि खूप मेहनत करून तो वर आलेला आहे. So these are the three stanzas that we had learned in the first lecture. So we are going with the fourth and the fifth. Help Lord to just say no. Now, why she wants to say no? When temptation comes my way. Temptations, temptations कशाला म्हणू? A strong wish to do something bad or wrong. याला आपण टेम्पटेशन म्हणतो. म्हणजे एखाद्या गोष्टीची आपल्याला काय लागणं? ओढ लागणं. त्याला आपण कसं टेम्प्ट करणं. म्हणजे जसं एखादा लहानसा मुलगा असते, छोटा 1 वर्षाचा, तर तो कशानं टेम्प्ट होईल? चॉकलेटमुळं. त्याला चॉकलेट दाखवलं, की तो लगेच तुमच्याकडे धावत येतो. एखादा जर घरात छोटासा मुलगा असेल, एखाद्या वर्षाचा, त्यापेक्षा लहान असेल किंवा 4-5 वर्षापर्यंतही मुलगा असेल आणि तुम्ही जर एखाद्या वेळेस त्याच्यासाठी चॉकलेट घेऊन गेले, Cadbury घेऊन गेले, तर काय होईल? तो तुमच्याशी चांगला बोलेल आणि नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही जाल पुन्हा, तेव्हा तुमच्या खिशामध्ये पाहील, की याने चॉकलेट आणलं की नाही. धिस इज द टेम्पटेशन. When we are in a age that going through this one teenager phase, we are just got tempted with the good things and we are got tempted with the bad things also. म्हणजे आपण जेव्हा या आयुष्याच्या फेजमध्ये जातो, जेव्हा आपण कॉलेजमध्ये जात असतो, 10th नंतर शाळेमध्ये आपल्याला कसं असतं रिस्ट्रिक्शन असतं. आपल्याला बसून ठेवलेलं असतं शिक्षकांनी. पण कॉलेजमध्ये तसं नसतं. कॉलेज आपल्यावर डिपेंड करतं. आपण करायचं, नाही करायचं, क्लासेस करायचे, नाही करायचं. काही कॉलेजेस स्ट्रिक्टली असतात, पण काही नसतात. म्हणून त्या गोष्टी काय असतात टेम्पटेशन्स असतात. कॉलेज कट्ट्यावर बसणं, कॅन्टीनमध्ये जाणं, त्यानंतर काही काय असतात पाणठिल्यावर जातात. तर काही काय असतात म्हणजे शौकीन असतात. तर अशा सारखे जे ग्रुप्स असतात, तर ते आपल्याला काय करत असतात, अट्रॅक्ट करतात. That is the word. It is the temptation. So what he or she says that when temptations comes my way, help Lord to just say no. मग टेम्पटेशन्स कोणते? जे वाईट असेल ते. म्हणजे जे वाईट टेम्पटेशन्स आहे, त्या वाईट टेम्पटेशन्सला मला काय करता आलं पाहिजे, नाही म्हणता यायला पाहिजे. तेव्हाच काय जाईल मी चांगल्या गोष्टीकडे वळेल. नाहीतर काय होणार नाही, त्या गोष्टी काय होणार नाही. माझं जे ड्रीम आहे, ते साध्य होणार नाही. कारण काय होईल, व्हेन यू गॉट टेम्प्टेड. जसं एखादा ऑलिम्पिक प्लेयर असेल, तर त्याला काय करावं लागते, लिक्विड फूड डाएट असेल किंवा त्याचं जे डाएट आहे, त्या डाएटवरच त्याला राहावं लागतं आणि त्याचे जे आवडीचे पदार्थ असतील, जे त्याला खायचे आहेत, ते सगळे टाळावं लागतात. दॅट इज द टेम्पटेशन. मग या करण्याकरता हे ईश्वरा तू मला मदत कर. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो when temptations come my way, that I might keep my body clean and fit for life each day. म्हणजे काय होईल? That I might keep my body clean and fit for life each day. मग यामुळं काय होईल? When I will अव्हॉइड द रॉंग टेम्पटेशन. जेव्हा काय होईल, माझ्या जीवनामध्ये जे येणाऱ्या चुकीच्या ज्या गोष्टी आहेत, चुकीच्या गोष्टीबद्दल असणारी जी ओढ आहे किंवा आस्था आहे, ती जेव्हा मी काय करेल, नाकारेल.
तेव्हाच काय होईल, माझी जी बॉडी आहे, माइंड आणि सोल आहे, हा काय राहील, चांगला, हेल्दी राहील. आता बॉडी क्लीन अँड फिट म्हणजेच काय होईल, मानसिक आणि शारीरिक आरोग्य. शारीरिक आरोग्यासोबत काय पाहिजे, मानसिक आरोग्यही तेवढंच चांगलं पाहिजे. शरीर चांगलं असून होत नाही. शरीर कितीही तुम्ही बॉडी बिल्डिंग केली, बॉडी बनवली, पण तुमचा जर माइंड चांगला नसेल, तर काय होत नाही, त्याचा काहीही उपयोग होत नाही. तर म्हणूनच ती म्हणते, की जेव्हा मी ह्या गोष्टी, वाईट गोष्टी दूर ठेवेल, तेव्हाच माझी बॉडी काय राहील, मानसिक आणि शारीरिक आरोग्य काय राहील, चांगलं राहील. इट विल फिट फॉर लाईफ इच डे. आणि प्रत्येक दिवशी जे काही आव्हाने येतील, जे काही गोष्टी येतील, त्याला फेस करण्याची ताकद काय राहील, माझ्यामध्ये राहील. आणि अशानेच मी काय करू शकेल, चांगल्या रीतीने जीवन जगू शकेल. Okay, you got the word in this one? Fourth one. या स्टांजा मध्ये काही प्रॉब्लेम आहे बेटा? Okay. There is a question on that one. How should one react to temptation? That is what she says. The temptation can be right or wrong. Temptation दोन्ही असू शकतात, की चांगल्या गोष्टीचंही असू शकते टेम्पटेशन आणि वाईट गोष्टीचंही असू शकते. काही लोकांना समाजकार्य करण्याची ओढ असते, काही लोकांना गुन्हेगारी करण्याची ओढ असते. पण त्या दोन गोष्टीमध्ये फरक आहे. तर त्याच्यामध्ये चूज करणं हे आपल्याला आपल्याला राइट काइंड ऑफ माइंड ती म्हणते, की ईश्वरानं आपल्याला द्यायला पाहिजे. Then the last answer is that when my teenage years are over, I know that I will see that the life is lived its very best with you walking next to me. When my teenage years are over, when I will complete my teenage years, म्हणजे माझे जे टीनेज इयरचा फेज आहे, म्हणजे मी कॉलेजमध्ये निघून जाईल आणि हा फेज काय होऊन जाईल, हा संपून जाईल. आय नो दॅट आय विल सी, म्हणजे मला काय करायचं आहे, माझं हे टीनेज जे आहे ते तर चांगलं करायचंच आहे. त्यासोबत माझं समोरचं जे आयुष्य आहे, टीनेज नंतर जे चालू होते, म्हणजे युवकावस्था चालू होते, टीनेजर नंतर आपण काय बोलतो, यंग यंग मॅन म्हणतो आपण त्यांना. म्हणजे यंग पीपलच्या मध्ये जेव्हा टीनेजर जातो, तेव्हा लाईफ एकदम बदललेलं राहते. शाळेमधलं लाईफ आणि कॉलेजमधलं लाईफ याच्यामध्ये खूप फरक पडतो. आपल्याला नवीन फ्रेंड्स वगैरे नवीन सर्कल्स मिळतं. सो दॅट आय नो दॅट आय विल सी दॅट द लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. पण त्यानंतर जे जे लाईफ आहे ते मला माहित आहे, की चांगलं केव्हा होईल, जेव्हा काय होईल, तू माझ्यासोबत राहशील किंवा विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. माझ्या सोबत सोबत जे हे ईश्वरा, तू जेव्हा चालशील, तेव्हाच काय होईल, माझं जीवन खऱ्या अर्थानं सार्थक होईल आणि मी माझं जीवन काय होईल, चांगल्या रीतीनं जगू शकेल. आता चांगल्या रीतीनं जीवन म्हणजे काय होईल, ॲट इट्स बेस्ट. म्हणजे प्रत्येकाला आपलं जीवन चांगलंच वाटतं. एखादा गुन्हेगार असेल, क्रिमिनल असेल, त्यालाही खूप आनंद राहतो. तो क्रिमिनल आहे आणि त्याला लोकं भितात. पण शेवटी त्याचा अंत जो व्हायचा तो होतोच. But what type of life she is just expecting? She is expecting the moral kind of life, a good life, and with the good and right kind of people. म्हणजे तिचं जे जीवन आहे हे कसं पाहिजे तिला? चांगल्या लोकांसोबत नैतिक जीवन तिला पाहिजे. ज्या गोष्टी एकदम योग्य आहे, त्या गोष्टी तिच्या आयुष्यात असायला पाहिजे. आणि जे चुकीचे टेम्पटेशन, चुकीच्या गोष्टी आहेत, ती त्यांना टाळायचा पूर्ण प्रयत्न एक माणूस, टीनेजर चाइल्ड करायचा प्रयत्न करतो. मग ही जेव्हा केव्हा येईल, जेव्हा आपल्याला काय येईल, ज्याला आपण बुद्धी म्हणतो, सद्विवेक जी बुद्धी असते, तर ती काय म्हणते, ती जेव्हा आपली जागृत असते, तर ती ईश्वरालाच काय करते, आव्हान करते, की माझी जी सद्विवेक बुद्धी आहे, ती माझी काय राहू दे, जागृत राहू दे. आणि ती कधी होईल, तुझा आशीर्वाद जेव्हा राहील, तेव्हाच ती गोष्ट होईल. तू माझ्या सतत सोबत असशील आणि मला ज्ञान जे आहे ते त्यामधून मिळेल. आणि मी काय करत जाईल मग? ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे, तुझा आशीर्वाद असल्यामुळे, तू सोबत असल्यामुळे मला काय होईल मदत? तर
जीवनामध्ये योग्य निर्णय घेण्यास काय होईल? मदत होईल. म्हणजेच काय? शी सिक्स ॲडव्हाइस ऑफ द गॉड म्हणजे ईश्वराचा आशीर्वाद ती मागते. तर कशासाठी? तर जीवनामध्ये जे मला काही निर्णय घ्यायचे आहे, तर ते काय व्हायला पाहिजे? योग्य तेच व्हायला पाहिजे. आणि जेव्हा तू माझ्या समोरच्या लाईफमध्ये सोबत राहशील, नॉट ओन्ली इन द टीनएज. It is not that you will remain with me only in the teenage and you will just lag behind me, or you are just leaving me in the earlier forthcoming life. म्हणजे समोरचं जे माझं जे जीवन आहे कॉलेज लाईफ त्याच्यामधून मग तू निघून जाशील असं व्हायला नको. तर त्यावेळेसही तू माझ्यासोबत राहायला पाहिजे. ओके. आला का लक्षात शेवटचं स्टांजा? हा स्टुडंट, any queries belong to this one, last one, or the both the two stanzas? आहे का बेटा काही क्युरी? What epic does the speaker wish to see in himself at the end of his teens? In what condition does the poet wish to maintain his body? Whose company does the poet wish for in the walk of life? So these are the questions on that one. So full two five stanzas are there. The rhyming scheme is A B C B. आता याची जी रायमिंग स्कीम आहे, रायमिंग स्कीम म्हणजे काय असतात? शेवटचे लेटर्स जे एकमेकाला मॅच होतात त्याला आपण काय म्हणतो? रायमिंग स्कीम म्हणतो. तर तुम्ही बघा की पहिला जो आहे समजा फर्स्ट स्टांजा, या याच्यामध्ये हा समजा पहिला जो आहे आपण रायमिंग स्कीम समजून घेऊ, मग आपण याच्यावरच्या क्युरीज बघू. आता अनायसे आपण रायमिंग स्कीमवर आलोच आहे. तर बघा, इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. न्यू बिगिनिंग्स, बिगिनिंग्सच्या जो वर्ड आहे शेवटचा तो काय आहे? येस आहे. म्हणजे ही पहिली लाईन झाली. दुसरी लाईन, डिसिजन्स आय मस्ट मेक. मेक वर्ड आहे, त्याचा लास्ट वर्ड कोणता आहे? ई आहे. आणि तिसऱ्या लाईन मधला शेवटचा वर्ड जो आहे तो चूज आहे आणि त्याचा लास्ट एंड वर्ड आहे ई. आणि चौथ्या याचा जो वर्ड आहे तो आहे टेक, त्याचा काय आहे? ई. म्हणून काय होईल याचा? इट इज लाईक ए फॉर फर्स्ट लाईन, yes, and B for that one, E, and that is choose for C and E for B. म्हणजे A B C B. आणि दुसऱ्या E चं समजा काय आहे? E ही त्याची काय झाली? रायमिंग स्कीम झाली. म्हणजे जे लेटर्स काय करतात एकमेकाशी काय करत असतात? राईम करतात. लास्ट लेटर्स त्याला आपण रायमिंग स्कीम म्हणतो. तर त्याच्यामध्ये आपण छोटे छोटे प्रश्न याच्यामध्ये बघूया. आता पहिला जो आहे याच्यामध्ये मी तुम्हाला MCQ समजा, यू कॅन जस्ट आन्सर मी. व्हॉट इच अ डे ब्रिंग्स? न्यू बिगिनिंग्स और एंडिंग्स? बेस्ट. Yes, right. What should the teenager make? What he wants to make in his life? Yes. The teenager wants to make decisions for his life. And who will choose the road of life? Who will choose the road of life? A teenager or his parents
or his neighbors? Yes, the teenager will himself choose the road of life. He can seek advice of his parents, his neighbors, but what he says, he can take the decision. म्हणजे त्याला decision घ्यायचा आहे. So he will choose the road of life. What he talks about his decision, two possibilities. What he says, दोन कोणत्या पॉसिबिलिटीज तो म्हणतो की जर मी डिसिजन घेतलं तर कोणत्या दोन पॉसिबिलिटीज होतील? हा, firstly, it will be a great success, huge success. That is the first option. And secondly, if it will not a success, what it will be? It will be a great distress for me. कदाचित मी काय होईल? फेल्युअर होईल. एक बिझनेसमॅन सारखा एखादा बिझनेसमॅन सक्सेसफुल होतो आणि त्याच बिझनेसमध्ये दुसरा काय होऊ शकतो? अनसक्सेसफुलही होऊ शकतो. So it was a decision. And what is the request to the Lord by the teenager? To open his eyes, that he might clearly see, and for what he wants to stand, right or wrong. He wants to stand for the right. And the request in this one stanza to the Lord, what he says, that why the Lord should help him bring out the bad or the best in me. Bring out the best in me. And what are the temptations? Temptations काय असतात? याचा मीनिंग काय सांगितला आहे मी टेम्पटेशनचा? बघा तुमच्या ह्याच्यामध्ये दिलाय. दिसतो टेम्पटेशन, अ स्ट्रॉंग विश टू डू समथिंग बॅड ऑर रॉंग. त्याला आपण काय म्हणतो? टेम्पटेशन म्हणतो. तर ती काय म्हणते मग? So why she want to avoid the temptations? To keep her body clean and fit. That she wants that she should avoid the bad kind of temptation. Okay. And what he wish for? Whether she wants the company of God throughout her life or not. काय म्हणते, तिला कंपनी हवी ईश्वराची की नको? येस और नो? हा, yes. She wants the company of the God throughout her life. That it will be there, and it will help him to get the decisions. Okay. So it's a very simple one poem. We will continue with its workshops and all the way in the next lecture. If you have queries about this one poem, we will see the critical appreciation in the workshop. The title, poet, rhyme scheme, favorite line, theme. How can just we will get the central theme of this one poem? सेंट्रल थीम आपण कशाला म्हणू? की आपण जेव्हा या पोएमची पूर्ण काय करू, एक थोडक्यात समरी करू किंवा याची मेन थीम ज्याला आपण म्हणू, त्याला समरीला आपण 1/3 म्हणतो. सेंट्रल थीम म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला? की द पोएम रिफ्लेक्ट्स द invocation of a teenager, and what he invokes or what he wants, that the Lord should help him in taking decisions of his life, and she should avoid the bad kind of temptation throughout the life to make her life healthy, clean, and successful. It can be the
central theme of this one poem. So from first to end, if there is a problem with the words, एखाद्या वर्ड्सचा प्रॉब्लेम आहे का? की लक्षात आले सगळे अर्थ? याच्यामध्ये जास्त वर्ड्स नाही आहे. डिसिजन्स, न्यू बिगिनिंग्स म्हणजे नवीन सुरुवात. डिसिजन्स म्हणजे निर्णय घेणं. चूज करणं म्हणजे निवडणं. त्यानंतर रोड ऑफ लाईफ म्हणजे आपण जीवन जगण्याचा जो मार्ग आहे. सक्सेस तुम्हाला माहित आहे की सक्सेस म्हणजे आपल्याला यश मिळणं. डिस्ट्रेस म्हणजे निराशा होणं. डार्कन रोड म्हणजे ज्या रोडवर किंवा रस्त्यावर काय दुःख आहे, दैन्य आहे, त्याला आपण डार्कन रोड म्हणतो. कारण आपण कधी अंधारलेल्या रोडवरून कधी जात नाही. ओपन अप माय आईज म्हणजे ज्ञान मला काय दे, ज्ञान दे. आणि स्टँडिंग फॉर द राईट म्हणजे चांगल्याची बाजू घेणं. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, माझ्यातले चांगले गुण बाहेर येणं. टेम्पटेशन मी सांगितलं की ओढ नसणं एखाद्या वाईट गोष्टीची. आणि टीनेज इयरचा फेज तुम्हाला माहितीच आहे. नंतर कॉलेजचा युवकचा फेज चालू होतो, तो कॉलेजमध्ये चालू होतो. सो ओके, एनी प्रॉब्लेम इन दिस वन पोएम? काही क्युरीज आहे का बेटा? पोएम समजली? हा, व्हेरी गुड. ओके, मग आपण नेक्स्ट सेशनला याचं वर्कशॉप चालू करू किंवा लेसन आहे 1.2 अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड, तो आपण चालू करू. तर मी तुम्हाला समरी सांगतोय, जी हलकी थोडी सेंट्रल थीम सांगतो अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंडची. इट इज अन एन्काउंटर ऑफ अन ऑथर with an episode. Someone, a giant monkey is biting an helpless little one monkey, and the mother was helplessly watching. And the author rescues that one little baby from the clutches of that one merciless langur. And it's all the episode that he narrates through the story. And he says that there should be an emotional binding between the man and the animals, and it is possible if they will not, they don't have a language to speak to you or express their gratitude towards you, but still they have the emotion. They can express it through their body language, their eyes, or their language. That is very important. And he just expresses it in the एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. म्हणजे याच्यामध्ये एका बेबी लंगूरला तो एका मोठ्या नर लंगूर पासून वाचवतो. त्याचा पूर्ण प्रसंग तो सांगतो आणि तो कशा प्रकारे त्याला वाचवतो. मग त्याची मदर लंगूर ती ग्रॅटिट्यूड कशी एक्सप्रेस करते आणि जाते. आणि आणि इमोशन जो आहेत प्राण्यांचे, ते आपल्याला कसे बाइंड करतात किंवा आपण समजून घेऊ शकतो त्यांची भाषा, हे सांगण्याचा प्रयत्न लेखक याच्यामध्ये करतो. ओके, फॉर दिस डे द सेशन इज ओव्हर. आपण इथे थांबू. अँड हॅव अ नाईस डे ऑल ऑफ यू. ओके, बाय स्टुडंट्स. बाय बेटा. हम्म.